मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे तुलना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंपॅरिझन म्हणतो. एका जंगलामध्ये एक कावळा होता. खूप खुश असा कावळा जंगलामध्ये मस्त इकडे तिकडे फिरायचा, फळं वगैरे खायचा. आणि एके दिवशी काय झालं, त्याला पोपटाची गाठ पडली. जो पोपट त्यानं पाहिलाच नव्हता. त्या पोपटाची गाठ पडल्यानंतर त्या पोपटाकडे पाहून कावळा खूप नाराज झाला आणि त्या पोपटाला जाऊन की त्याला बोलून दाखवलं. त्याचं दुःख त्यानं बोलून दाखवलं. म्हणाला, हे पोपटा, तू किती सुंदर आहेस. तुझी चोच लालबुंद असणारी चोच, तुझा हिरवागार असणारा रंग, मला बघणाऱ्या देवाने कसं बनवलंय. यावरती तो पोपट त्याला म्हणाला, अरे कावळे दादा, मी पण असा तुझ्यासारखा आनंदी होतो, पण ज्या दिवशी मी मोराला पाहिलं ना, त्या दिवशी मी पण तुझ्यासारखा असाच दुःखी झालो. कावळ्यानं विचार केला. कावळा म्हणाला, चल बरं, आपण दोघं मिळून त्या मोराकडे जाऊ. आणि मग हे दोघं मिळून काय झाले, त्या मोराकडे गेले. मोराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी मोराकडे गेले आणि मोराला विचारलं, मोर दादा, अरे काय तुझं रंगरूप आहे रे, काय तुझा पिसारा आहे, तुझ्यासारखं नशिबान तूच आहेस, देवाने तुला किती सुंदर बनवलंय रे, बघणार रे आम्ही किती दुःखी आहोत. तो मोर म्हणाला, मी किती दिवस झालं या पिंजऱ्यामध्ये बंद आहे. अरे उलट तुमचं चांगलं आहे, उलट तुमचं चांगलं आहे. तुम्ही जंगलामध्ये इकडे तिकडे स्वतंत्रपणे फिरू शकता, वाटेल तिकडे जाऊ शकता, वाटेल ती फळं खाऊ शकता. माझं बघा ना, मला तुरुंगामध्ये बंद करून ठेवलेलं रे. ते ऐकल्यानंतर कावळ्याला समाधान वाटलं ना, पोपट्याला पण समाधान वाटलं की नाही रे बाबा, आपण दिसायला जरी कावळ्याला वाटलं कुरूप असलो तरी आपण कोणाच्या ताबेदारीमध्ये नाहीत, कोणाच्या बंधनामध्ये तरी नाहीत. हा आपला प्लस पॉइंट आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग तेव्हापासून त्या दोघांना हे काय वाटलं, समाधान वाटलं आणि ते आनंदाने परत निघून गेले. आणि ते असंच झाले आपल्या या मनुष्य जीवनामध्ये. एखादा 5 लाख रुपये कमवत असेल आणि दुसरा जर 12 लाख कमवतोय, तर 5 लाखावाला त्या 12 लाखावाल्याकडे बघून काय आहे, दुःखी आहे, बरोबर आहे की नाही. एखादी स्त्री असेल, दुसरीचा मैत्रिणीचा नवरा जास्त कमवतोय, हे तिचं दुःख, पण यामध्ये समाधान मानत नाही. तिचा नवरा जरी जास्त कमवत असला, पण हिच्या नवरा एवढा वेळ तो तिला देऊ शकत नाही, हे ती विसरते. एखाद्या मैत्रिणीचा मुलगा परदेशामध्ये आहे, याचं दुःख ह्या आईला असतं, पण ती ह्याच्यामध्ये सुख मानत नाही की ज्या ज्या वेळी मी आजारी पडते, मला मदतीची गरज लागते, हाक मारल्यानंतर लगेच मुलगा माझ्याजवळ हजर असतो, याचं समाधान ती कधीच मानत नाही, बरोबर आहे की नाही. काही मंडळी वर्षाकाठी करोडो रुपये कमवतात, पण कधी कधी त्यांना वाटतं आपण करोडो रुपये कमवतोय पण आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. अरे त्या कष्टाळू माणसांचं बरं आहे, बऱ्यापैकी श्रम करतात, निवांत झोपी जातात, धडधाकड शरीर आहे. म्हणून मित्रांनो, आपण कोणाशी तुलना नाही केली. अरे एडिसन नावाचे आपले शास्त्रज्ञ होते, ज्यावेळेस लहानपणी त्यांच्या आईने त्यांना शाळेमध्ये घातलं, एडिसनला काही येत नाही, त्याचा IQ कमी आहे, या नावाखाली शाळेतील शिक्षकांनी एडिसनला बऱ्याच वेळी सुनावलं. शेवटी आईला बोलावून, एडिसनच्या आईला बोलावून घेतलं आणि म्हणले, तुमचा मुलगा या शाळेमध्ये शिकू शकत नाही, तुम्ही याला घरी घेऊन जा. घरी आल्यानंतर एडिसननं स्वतःच्या आईला विचारलं, आई मला त्या शाळेमध्ये का जाऊ देत नाही. त्यावेळेस आईनं एडिसनला दिलं उत्तर खूप छान होतं. अरे ती म्हणाली, तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवायला त्या शाळेमध्ये शिक्षकच नाही. शेवटी त्याच्या आईनं एडिसनचं शिक्षण घरी पूर्ण केलं. ज्या एडिसनच्या नावावरती आज 100-150 संशोधन शोध याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. त्यांनी ते शोध लावलेले आहेत. जर त्यांच्या आईनं दुसऱ्याची तुलना केली असती तर एडिसन घडले असते का? बिलकुल नाही. म्हणून आयुष्यामध्ये समाधानी जगायचं असेल, सुखाने जगायचं असेल तर तुलना बिलकुल कामाची नाही. म्हणून तुलना थांबवा. स्वतःची इतरांच्या मुलाशी तुलना करणं थांबवा. आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना करणं थांबवा. आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल खूप तक्रारी असतात. जो दुसरं आयुष्य जगतोय तसं आयुष्य असावं असं आपल्याला नेहमी वाटतं, पण आपण याचा कधीच विचार करत नाही की आपण जे आयुष्य जगतोय तसं आयुष्य असावं हे देखील कोणाच तरी स्वप्न असतं. एखादा मोटरसायकलवर फिरणारा माणूस आहे, अरे कष्टकरी एखाद्या सायकलवर जाणाऱ्या माणसाचं स्वप्न असतं रे, मी आयुष्यामध्ये येऊन कधीतरी मोटरसायकल घ्यावी, बरोबर आहे की नाही. म्हणून आपण तुलना करणं थांबवलं पाहिजे आणि आहे त्यामध्ये
उत्तम करण्याचा प्रयत्न करून सुखी आणि समाधानी जीवन जगलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद.